ओके. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. त्यामध्येच पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस आपण बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कनेक्टिंग. सो व्हॉट इज मीन बाय कनेक्टिंग लिंक्स? कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? ओके, तर आपण पाहू. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups. Hence, they are called as connecting links. ओके, तर पहा की काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे की दोन वेगवेगळ्या ग्रुपच्या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर शो करतात. त्यांनाच त्या दोन ग्रुप्सची कनेक्टिंग लिंक असे म्हणतात. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पेरिपॅटस. तर पहा, in peripatus, characters like segmented body, thin cuticle, and parapodia-like organs are present. Segmented body, thin cuticle, and parapodia-like organs. तर हे तीन कॅरेक्टर्स ॲनिलिड्सचे आहेत. सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स हे ॲनिलिड्सचे कॅरेक्टर पेरिपॅटस मध्ये प्रेझेंट आहे. सिमिलरली, these animals show tracheal respiration and open circulatory system. Similar to arthropods. तर हे आर्थ्रोपोडचे कॅरेक्टर आहे ट्रॅकियल रेस्पायरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. तर हे ॲनिलिड्सचे काही कॅरेक्टर्स आणि आर्थ्रोपोडचे काही कॅरेक्टर पेरिपॅटस मध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे पेरिपॅटसला ॲनिलिड्स आणि आर्थ्रोपोडची कनेक्टिंग लिंक असे म्हटले आहे. बघा, peripatus is connecting link between annelida and arthropoda. Okay, next example is duck-billed platypus. So duck-billed platypus lays eggs like reptiles but shows relationship with mammals due to presence of mammary glands and hairs. तर duck-billed platypus मध्ये काही रेप्टाइल्सचे कॅरेक्टर आहेत आणि काही मॅमल्सचे. तर हे रेप्टाइल सारखे एग्स ले करतात आणि मॅमल्स सारखे यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत आणि हेअर्स प्रेझेंट आहेत. म्हणून डग बिल्ड प्लॅटिपसला कनेक्टिंग लिंक बिटवीन मॅमल्स अँड रेप्टाइल्स असे म्हटले आहे. त्यानंतर लंग फिश. Lung fish performs respiration with lungs irrespective of being fish. Lung fish ही एक फिश आहे, पण तरीही त्यामध्ये रेस्पायरेशन प्रेझेंट आहे विथ लंग्सनी. ओके,
तर बघा, these examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. म्हणजे असे म्हटले आहे की मॅमल्स हे रेप्टाइल्स पासून इव्हॉल्व झालेत आणि अँफिबियन्स हे फिशेस पासून. तर इथे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की कनेक्टिंग लिंक म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स. हे बघा, काही पिक्चर इथे शो केले आहेत. डकबिल प्लॅटिपस कशाची कनेक्टिंग लिंक आहे? रेप्टाइल आणि मॅमल्सची. लंगफिश अँड पेरिपॅटस. पेरिपॅटस ही ॲनिलिड्स अँड आर्थ्रोपोडची कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय की एक ऑर्गॅनिझम जे दोन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टर शो करतो, कॅरी करतो, त्यालाच त्या दोन ग्रुपची कनेक्टिंग लिंक असे म्हणतात. तर त्यानंतर पहा एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. सो व्हॉट इज मीन बाय एम्ब्रिओलॉजी? एम्ब्रिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एम्ब्रिओ अँड एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस जे की इव्होल्युशनला सपोर्ट करतात, त्यांना एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस असे म्हणतात. तर बघा, comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during initial stages and those similarities decrease gradually. Similarities in initial stages indicate the common origin of all these animals. इथे काही एम्ब्रिओचे स्टेजेस शो केले आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. काही एक्झाम्पल आहेत, फिश, सॅलमेंडर, tortoise, chicken, pig, cow and rabbit and man. तर एम्ब्रिओचा फर्स्ट जे स्टेज आहे ते या ऑल एनिमल्स मध्ये सेम आहे. सेकंड स्टेज मध्ये काही डिफरन्सेस येत आहेत, थर्ड मध्ये आणखी काही डिफरन्सेस. तर असे म्हटले आहे की ऑल एम्ब्रिओज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेजेस. तर फर्स्ट स्टेज मध्ये, इनिशियल स्टेज मध्ये या प्रत्येक एनिमल्सचे स्ट्रक्चर सेम आहेत. त्यानंतर त्यामध्ये ग्रॅज्युअली डिफरन्स येत गेला आणि नंतर ते त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये आले. तर मग या सिमिलॅरिटीज काय शो करत आहेत? तर सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज एनिमल्स. तर इथं असे सांगितले आहे की हे जे इनिशियल स्टेजच्या सिमिलॅरिटीज आहेत की या ऑल एनिमल्सची ओरिजिन कॉमन आहे. हे ते एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये सांगितलं आहे. तर आज आपण पाहिलं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस आणि कनेक्टिंग लिंक्स. तर इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, त्याचे 3 एक्झाम्पल्स आणि एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय. तर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल.
त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर आपण ती नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. तर नेक्स्ट लेक्चर नक्की पहा.